इंग्लिश विषयामध्ये जर पास व्हायचं असेल, चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनलवर मिळणार नाही। हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला इंग्लिश विषयाचा पेपर देण्या अगोदर इंग्लिश विषयामध्ये काय काय विचारलं जातं आणि पेपरचा पॅटर्न कसा असतो, त्यामधले उत्तरं काय कसे लिहायचे असतात याविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बिलकुल सुद्धा स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी समजणार आहेत ज्या तुम्हाला कुठेही तुमच्या शाळेत सुद्धा शिक्षकांनी सांगितलेल्या नसतील। तर हा व्हिडिओ नक्की पहा। बरोबरच या व्हिडिओला तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आपण जास्त टाइम वेस्ट नाही करणार, डायरेक्टली सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अशी भीती असेल की त्यांना इंग्लिशचा पेपर लिहिताना काही जास्त समजत नाही की इंग्लिशच्या पेपरमध्ये काय काय विचारलं आहे। आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपली इंग्लिश थोडी कच्ची असते, आपल्याला थोडी इंग्लिश कमी येते, त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चनचा आन्सर तर दूरची गोष्ट, आपल्याला क्वेश्चन समजतच नाही की क्वेश्चन काय विचारले असतात। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की तुमचा पेपर किती मार्कला असणार आहे। तो आहे 80 मार्कचा पेपर, ठीक आहे। आता 80 मार्क पैकी तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर किती मार्क लागतात हे तुम्ही लक्षात ठेवा। किती लागतात तर 28 मार्क लागतात। तर 28 मार्क हे तुम्हाला कसे मिळवायचे आहेत तेच आपल्याला इथे विचार करायचा आहे। पहिली गोष्ट, 28 मार्क असे लिहायचे आहेत की त्याच्यामध्ये तुमचे मार्क गेले नाही पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला 28 पैकी 28 मिळालेच पाहिजे, कमीत कमी 28 मिळाले पाहिजेत, जास्तीत जास्त आपण 80 सुद्धा मिळवू। मित्रांनो, त्यासाठीच तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की पेपरमध्ये काय विचारलं जातं। आता तुमच्या शिक्षकांनी असं नसून सांगितलं तुम्हाला की पेपरमध्ये ह्या गोष्टी ह्या सेक्शनमध्ये हे असं विचारलं जातं। तर मित्रांनो, सिंपल साधी गोष्ट आहे ती म्हणजे यामध्ये मी तुम्हाला इथं पाहू शकता, तुम्ही इथे 5 सेक्शन सांगितलेले आहेत। या 5 सेक्शन याच्यामध्ये कधीही चेंजेस होत नाहीत। तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये ह्या गोष्टी 100% येणार म्हणजे येणार, हे 5 सेक्शन असणार म्हणजे असणारच। आणि ह्या 5 सेक्शनचे मार्क सुद्धा सेमच असणार। ह्या सेक्शन 1 जो आहे लँग्वेज स्टडी, याला 10 मार्क, हे 10 मार्क फिक्स असणार मित्रांनो। हे 10 मार्कचे कधीही 15 होणार नाही तिथे। त्याच्यामुळे सेक्शन 1 तुम्ही सेक्शन वाईज स्टडी करा मित्रांनो। सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे तुमची सेक्शन वाईज स्टडी होणे गरजेचे आहे। ओके, तर आपल्याला पाहायचं आहे की 5 सेक्शन। आता सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता हे पहिला सेक्शन 10 मार्क दिलाय, दुसरा सेक्शन दिलेला आहे जो टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क, तिसरा सेक्शन पोएट्री म्हणजे तुमच्या कविता, त्याला 10 मार्क। ओके, त्यानंतर चौथा सेक्शन दिलेला आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्क, आणि पाचवा सेक्शन दिलेला आहे रायटिंग स्किल 20 मार्क, ठीक आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये जर सर्वात आपण पाहिलं तर कोणत्या सेक्शनला सर्वात जास्त मार्क आहेत तर मित्रांनो पाहू शकता, पाचवा जो सेक्शन आहे त्याला सर्वात जास्त मार्क आहेत, ते म्हणजे 20 मार्क, ठीक आहे। परंतु हा सेक्शन याच्यामध्ये जास्त लिहावा सुद्धा तुम्हाला लागतं। सेल्फ अंडरस्टँडिंग, रायटिंग स्किल, तुमचं इंग्लिश लिहिण्याची पद्धत, तुम्हाला इंग्लिश किती लिहिता येते, किती अंडरस्टँड होते, याच्यावर तुम्हाला हे 20 मार्क मिळतात, ठीक आहे। म्हणजे हे पाचव्या सेक्शनमध्ये जे 20 मार्क आहेत ते तुमच्या इंग्लिश लिहिण्याच्या स्किलवर तुम्हाला हे 20 मार्क मिळले जातात, ठीक आहे। हे 20 मार्क प्लस लास्टचे ट्रान्सलेशन जरी पकडले याच्यामध्ये तरी असे हे 25 मार्क असतात मित्रांनो। इथे आपण 20 लिहिलेत कारण त्या सेक्शनला 20 मार्क असतात, लास्टला ट्रान्सलेशन आपण इथे पकडलेलं नाही। तर मित्रांनो लक्षात ठेवलं तर हे 20 आणि ते ट्रान्सलेशनचे 5, हे सेक्शन 5 मध्ये असे किती येतात मित्रांनो, 25 मार्कचा सेक्शन आहे हा। परंतु ह्यामध्ये तुम्हाला तुमची इंग्लिश खूप चांगली असणे गरजेचे असते। आपण वरचे सेक्शन सुद्धा पाहूया। त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क आणि पोएट्री 10 मार्क आणि नॉन टेक्स्च्युअल 15 मार्क। आता याच्या सर्वांचा फरक आपण पाहूया की लँग्वेज स्टडी हा जो सेक्शन असतो सर्वात पहिला प्रश्नामध्ये तुम्हाला जो येतो त्यामध्ये काय काय असतं। तर मित्रांनो, जर आपण पाहिलं की त्याच्यामध्ये काय काय असतं तर मी तुम्हाला दाखवतो इथे। हे पाहू शकता तुम्ही, लँग्वेज स्टडी हा जर सेक्शन तुम्हाला आलं तर याच्यामध्ये काय असतं की मिसिंग लेटर हा एक गाळलेला शब्द असतो ते तुम्हाला भरायचं असतं। त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला लिहायचे असते। त्यानंतर पंक्च्युएट म्हणजे इथं विरामचिन्ह वगैरे तुम्हाला बरोबर करून हे सेंटेन्स पुन्हा लिहायचं असतं। मेक 4 वर्ड्स युजिंग लेटर, तर हे खालचा शब्द लिहिलाय बेंचमार्क, याचा वापर करून 4 इतर शब्द तुम्हाला लिहायचे आहेत याची फोड करून। खाली पाहू शकता तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात आणि याचे रिपिटेटिव्ह वर्ड म्हणजे थिंक, के पासून पुन्हा असे वर्ड लिहायचे असतात। त्यानंतर खाली जर आलं तर टू लुक आफ्टर ह्या शब्दाचा वापर करून तुम्हाला एक सेंटेन्स, एक वाक्य बनवायचं आहे। आणि त्यानंतर खाली आल्यानंतर पाहू शकता प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे तुम्हाला करेजच्या नंतर एक 2-3 शब्द किंवा वंडरफुल, करेजस हे असे करून तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे असतात। जर पाहायला गेलं मित्रांनो, हा जो पहिला सेक्शन आहे आपला
हा लँग्वेज स्टडीचा हा खूप जास्त अवघड नाही आहे मित्रांनो. कोणताही विद्यार्थी याच्यामध्ये हे पहिला प्रश्न पाहू शकता, याच्यामध्ये हे चार जे म्हणजे चार शब्द दिलेले आहेत ते पूर्ण करू शकतं. पीपल, मॅच, हाऊस, अडल्ट हे शब्द असे आले तर कोणीही पूर्ण करू शकतं. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्याऐवजी कोणताही क्वेश्चन येऊ द्या तरीही तुम्हाला इकडून तिकडून किंवा तुमचं स्वतःला जरी स्वतः सुद्धा इथे कंप्लीट करू शकतात किंवा तुमचे मित्र वगैरे पुढच्या मागच्या बेंचवरून ही गोष्ट पूर्ण होते. ओके, आता जर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला हे गोष्ट माहीत असते, तुम्ही 5वी पासून शिकला असेल की अल्फाबेटिकल ऑर्डरने कसं शब्द अरेंज करायचे असतात. ते तुम्हाला आलंच पाहिजे मित्रांनो. तुम्ही 5वी पासून शिकला असाल तर हे आलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला हवं असेल की ह्या सेक्शनचं कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता तर नक्की सांगा मला, मी त्याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवेल. तर हा सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरने कसं लिहायचं हा सुद्धा खूप सोपं आहे. इथं काहीही जास्त डोकं लावायची गरज नसते. तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हे शब्द अरेंज करून याला अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज करू शकता. त्याच्यामुळे हे पण अवघड नाही. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, आता हे थोडंसं अवघड जाऊ शकतं मित्रांनो की कुठे कॉमा म्हणजे कुठे क्वेश्चन मार्क वगैरे डबल इन्व्हर्टेड कॉमा लावायचं, हे थोडंसं अवघड जाऊ शकतं. परंतु याच्यावर सुद्धा उपाय आहे मित्रांनो. इथं आपण वर आल्यानंतर पाहू शकता अटेम्प्ट एनी 4, कोणतेही 4 प्रश्न सोडवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथं किती क्वेश्चन आलेले आहेत आपल्याला याच्या क्वेश्चनमध्ये तर 6 आलेले आहेत. 6 पैकी 4च सोडवायचे आहेत मित्रांनो. आता 4 पैकी आपण पहिले 2 तर इथे हे तर 100% तुम्हाला सॉल्व्ह करताच येतील, पहिला आणि दुसरा अल्फाबेटिकल ऑर्डर आणि मिसिंग वर्डचा. हे समजा पंक्च्युएशनचं नाही आलं, खालचा जो बेंचमार्क आहे तो वर्ड यापासून 4 शब्द बनवायचे आहेत. हे सुद्धा तुम्हाला स्वतःहून येतीलच. यातले 2 शब्द तर तुम्ही पाहू शकता, बेंच आणि मार्क इथे 2 झाले आणि 2 तर तुम्ही कुठूनही तुमच्या पुढे मागे मित्र असतात त्यांच्याकडून ते घेणारच. ठीक आहे. आणि आता अजून एक प्रश्न राहिलेला आहे सोडवायचा. तो लास्टचा प्रश्न सगळ्यात सोपा आहे. थिंक, कीप, म्हणजे इथे तुम्हाला शब्द शेवटचा अक्षर आहे त्याच्यापासून पुढचा शब्द टाकायचा आहे. थिंक के आलाय, केच्या नंतर कीप KEEP करू शकतो. पी, आता पी पासून प्रू हा शब्द टाकू शकतो. ई आला शेवट प्रूच्या, ईच्या नंतर इट टाकू शकतो. नंतर टी आला तर टीच्या पासून लास्टचा शब्द टाकू शकतो. असा मित्रांनो ह्या पहिला जो प्रश्न आहे ना मित्रांनो हा 8 मार्कचा, आणि त्याच्या खालचा अजून एक प्रश्न येतो डू एज डायरेक्टेड. इथं हा टू लुक आफ्टरचा वापर करून आणि करेज बंड. तर हा जे सगळं येतं ना मित्रांनो ते आपलं येतं कशामध्ये तर लँग्वेज स्टडीमध्ये. हा प्रश्नाची फक्त थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे मित्रांनो. 1 ते 2 तास मित्रांनो जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर हे 10 मार्क मिळवणं खूप सोपं आहे मित्रांनो. ह्या 10 पैकी 10 मार्क नाही मित्रांनो, जरी तुम्ही 10 पैकी 6 मार्क जर मिळाले ना मित्रांनो खूप खूप मोठा फायदा तुम्हाला होईल. आणि हे 6 मार्क मिळवणं अवघड नाही, हे 10 पैकी 6 मार्क इझिली मिळून जातात. ओके, आता हा व्हिडिओ तुम्ही जर आतापर्यंत बघत असाल तर नक्कीच पुढे सुद्धा बघा, कारण सगळे एक्सप्लेन करणार आहे. ओके, ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. कॉलेजचे शाळेचे ग्रुप असतील त्याच्यावर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा फायदा होईल. ह्या 10 पैकी 6 मार्क मिळणे खूप सोपं आहे. ओके, मी तुम्हाला आता सांगितलं की ते कसे मिळवायचे. आता पुढचा सेक्शनचा जर विचार केला हा टेक्स्च्युअल पॅसेज. आता मित्रांनो हा जो टेक्स्च्युअल पॅसेज आहे हे ऑलरेडी नावामध्ये सांगितलं आहे की टेक्स्च्युअल पॅसेज तुमच्या टेक्स्टबुक्स मधलेच पॅसेज येणार. इथं वेगळा कोणताही पॅसेज येणार नाही. जर वेगळा पॅसेज आला तर तो क्वेश्चन हा चुकीचा असेल, तुम्हाला फुल मार्क मिळतील. त्याच्यामुळे परीक्षेमध्ये सुद्धा ही चूक कधीही होणार नाही तुमच्या बोर्डाकडून की तिथं चुकीचा पॅसेज देतील. तो कधीही चुकीचा नाही येणार. तुमच्या पुस्तकातलाच पॅसेज इथं येणार आणि तो 20 मार्कला असणार. म्हणजे 2 पॅसेज तुम्हाला येणार, प्रत्येक पॅसेज हा 10 मार्कला येणार. ठीक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हे पॅसेज सुद्धा तुमच्या पुस्तकातले असणार आणि प्रश्न सुद्धा तुमच्या पुस्तकातलेच असणार. सगळं काही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. धडे म्हणजे तुमच्याकडे जर अपेक्षित किंवा गाईड वगैरे असेल इंग्लिशचं तर पहिली गोष्ट जर तुम्हाला समजा 15 धडे असतील आणि 10 कविता. आता खालचं जर सेक्शन पाहिलं तर पोएट्री कविताचं सेक्शन आहे. ओके, तर 15 धड्यापैकी जर तुम्हाला प्रत्येकी धड्यामध्ये जरी 2 पॅसेज किंवा 3 पॅसेज दिलेले असतील तर सर्व पॅसेज केले आपण 15 × 3 किती होतात 40 ते 45 पॅसेज होतात मित्रांनो. ठीक आहे, 15 धड्यावर नाहीच येणार तर 10 धड्यावर जरी आले तर 3 केले तर 25 ते 30 पॅसेज तुमच्या पूर्ण याच्यामध्ये असू शकतात याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या अपेक्षित मध्ये किंवा गाईडमध्ये. आता सिंपलची गोष्ट आहे मित्रांनो, त्या 25 ते 30 पॅसेज मधलेच तुम्हाला 2 पॅसेज 100% येणार. आता विषय असा आहे की विद्यार्थी बोलतील खूप अवघड आहे 30 पॅसेज लक्षात ठेवणं वगैरे. लक्षात कोणाला ठेवायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचंच नाही. इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला एक दाखवतो इथे. आता दुसरा जर इथं पहिला प्रश्न आपण सेक्शन 2 आणि इथे पॅसेज, तर इथं लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, ऑलरेडी पॅसेज तुमच्या समोर आहे.
इथं प्रश्न दिलेले आहेत. आता उत्तराचं काय करायचं, आता इथं ट्रू आणि फॉल्स विचारलेलं आहे. पहिली गोष्ट आता तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा प्रॅक्टिस करायची आहे. ऑलरेडी आज 3 तारीख आहे, 4-5 तारखेला 2 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. ते जे 25-30 पॅसेज आहेत ते कंटिन्युअसली वाचत राहायचे आहेत. पॅसेज न वाचण्यापेक्षा जर तुम्ही त्याचे जे प्रश्न आणि उत्तर कंटिन्युअसली वाचत राहिले ना, तुम्हाला 30 पॅसेज वाचायला, जर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो 30 पॅसेज वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त 2 तास लागतील. 2 तास मित्रांनो, 2 तास लागतील. सकाळी 2 तास, दुपारी 12 वाजता 2 वेळा एकदा वाचायचे, 4 वाजता एकदा वाचायचे, रात्री झोपायच्या अगोदर एकदा वाचायचे. 2 दिवस जर तुम्ही वाचले ना, म्हणजे 8 वेळा जर 30 पॅसेज वाचले ना, पुन्हा पॅसेज वाचायचे नाही मित्रांनो. फक्त त्यातले काय करायचे, क्वेश्चन वाचायचे आहेत, उत्तर वाचायचे आहेत, क्वेश्चन उत्तर. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन येणार आहेत आणि उत्तर काय करायचे आहे, ट्रू आणि फॉल्स. आता उत्तर याचं आहे ट्रू. तुमच्या डोक्यात राहतं, ते याचं उत्तर ट्रू होतं, मी वाचलं होतं. जर तुम्ही पुन्हा तीच गोष्ट केली तर तुमच्या लक्षात राहते. त्याच्यामुळे तुम्हाला ते 25 ते 30 पॅसेज आहेत, त्याचे आन्सर आणि उत्तर तुम्हाला कंटिन्युअसली 2 दिवस वाचायचे आहेत. जेवढा टाइम तुमच्याकडे उरलेला आहे कंटिन्युअसली वाचायचे आहेत. त्या 30 पॅसेजपैकी तुम्हाला 100% येणार हे तर माहीत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जर कंटिन्युअसली तुम्ही जर वाचले मित्रांनो, तर तुम्हाला हे बघा इथं किती दिलेले आहेत, इथं आपण मार्क किती पकडलेले आहेत. टेक्स्च्युअल पॅसेजला 20 आणि पोएट्रीला 10, म्हणजे हे 30. ओके, ह्या 30 पैकी मित्रांनो 100% मी सुद्धा गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला 15 ते 20 मार्कचे क्वेश्चन हे तुम्ही स्वतः परीक्षेमध्ये अटेम्प्ट करू शकतात, त्याचं उत्तर लिहू शकतात. जर तुम्ही कंटिन्युअस 2-3 दिवस जर ते पॅसेजचे क्वेश्चन आणि आन्सर जर वाचत राहिलात, कारण तुम्हाला इथं लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही मित्रांनो. ऑलरेडी पॅसेज दिलेला आहे, ऑलरेडी इथं प्रश्न दिलेले आहेत आणि उत्तर तुम्ही पहिलं वाचलेलंच होतं, बरोबर. आता परीक्षेच्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की हे उत्तर वाचलं होतं, याचं उत्तर ट्रू आहे, याचं उत्तर फॉल्स आहे, इथं मी हे केलं होतं, इथं कोणकोणते शब्द टाकायचे होते मी वाचले होते. त्याच्यामुळे काय होणार, लक्षात राहायची गरज नाही. एकदा हे पॅसेजमध्ये बघितलं ना, लगेच ते क्वेश्चन जे उत्तर होते ते तुमच्या डोक्यामध्ये येतात आणि तुम्ही या ब्लँक बॉक्समध्ये लिहू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकतात. त्याच्यामुळे तुमचं इथे काय आहे, प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे. इथं तुमच्या लक्षात ठेवणं किंवा काही रट्टा मारणं ह्यासारखी गोष्टच राहिलेली नाही. 10 वर्षापूर्वी जेव्हा पेपर देत होतो मित्रांनो, त्यावेळेस आम्हाला तिथे लक्षात ठेवावं लागत होते, प्रत्येकाचं आन्सर लक्षात ठेवावं लागत होतं वगैरे, ही गोष्ट वेगळी. आता तुम्हाला इथे खूप सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त कंटिन्युअसली वाचत राहा, 2 दिवस 3 दिवस तुम्ही स्वतःहून पास होणार. जर तुम्ही इथे पाहिलं तर 20 पैकी हे 10 मार्क तुम्ही आरामात स्वतःहून 10 मार्क हे आरामात तुमच्या त्यावेळेस तुम्हाला लिहिता येतील आणि परीक्षेचे 5 मार्क आपण आरामात तुम्ही लिहू शकतात. आता हे 5 मार्क मी इथे लिहिलेले आहेत, ठीक आहे. आता हे खूप कमी लिहिले आहेत मी, 10 पैकी 5. तुम्ही, मला माहित आहे, जर तुम्ही कंटिन्युअस 2 दिवस 3 दिवस जर त्याचा अभ्यास कंटिन्युअस केला तर तुम्ही 30 पैकी 30 मार्क इथे हे टेक्स्च्युअल पॅसेज आणि पोएट्रीमध्ये घेऊ शकतात. परंतु मी इथे अर्धेच लिहिले आहेत, वर 10 लिहिलेत, खाली 5 लिहिलेले आहेत, ठीक आहे. तर खाली जर आता इथं हे झालं, ठीक आहे. एक गोष्ट इथे आपण पहिले 3 सेक्शन पाहिलेले आहेत. आता हे पहिला सेक्शन आपण पाहिला की तुम्हाला काय करायचं ते अल्फाबेटिकल ऑर्डर, मिसिंग वर्ड व ह्या गोष्टी तुम्हाला ते लक्षात ठेवायच्या आहेत. याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा खाली तुम्ही सांगा. आपल्या व्हिडिओ लाईक करा, मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवेल की हे 10 मार्क तुम्ही कसे घेऊ शकतात. बरोबरच हे टेक्स्च्युअल पॅसेज तुम्ही कशा प्रकारे लक्षात ठेवू शकता, कशा प्रकारे वाचू शकतात हे सुद्धा तुम्हाला मी नक्की सांगेल. आता आपण बघूया चौथा सेक्शन, ठीक आहे. चौथा सेक्शन काय बोलतो, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे असे पॅसेज जे तुमच्या पुस्तकातून येणारच नाहीत, ठीक आहे. काहीही पॅसेज येऊ शकतात मित्रांनो. तर करंट सिनॅरिओवर येऊ शकतात, करंट देशामध्ये काय चालू आहे त्याच्यावर येऊ शकतात, किंवा एखादा जुना पॅसेज काहीही येऊ शकतं. त्याच्यावर तुम्हाला 15 मार्कचे क्वेश्चन इथं विचारले जातील. आता हे तुमच्या हातामध्ये नाही आहे. आता हे तुम्हाला काय येईल हे तुम्हाला पहिली गोष्ट माहीत नाहीत. हे 15 मार्क तुमच्या हातामध्ये नाहीच आहेत. परंतु अगोदरचे जर आपण याच्यामध्ये पाहिलं प्रश्नपत्रिकेमध्ये, जर मी इथे खाली आलो तर तुम्ही इथे एक गोष्ट पाहू शकता इथे, ठीक आहे. इथे जर तुम्ही खाली आलात तर आपण खालच्या सेक्शनमध्ये इथे आलो तर इथे सचिन तेंडुलकर वर पॅसेज आला होता, ठीक आहे. आता सचिन तेंडुलकर वर पॅसेज आल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही एक गोष्ट. आता इथं क्वेश्चनचे आन्सर जे आहेत ना ते खूप सोपे असतात. पहिली गोष्ट, सचिन वॉज बॉर्न ऑन डॅश डॅश. सचिनचा जन्म कधी झाला, आता पहिल्याच रांगेमध्ये इथं पाहू शकता, सचिन रमेश तेंडुलकर हु वॉज बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973 इन मुंबई. सिंपल गोष्ट आहे ना मित्रांनो, शोधणे खूप सिंपल आहे. सचिन इज डिवोट ऑफ दी डायटी. तो इथं याचा आहे गणेशाचं तुम्हाला इथं आन्सर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं वाचल्यानंतर गॉड गणेशा वगैरे इथं आन्सर तुम्हाला दिसेल, तसा आन्सर दिसेल. आता पहिली गोष्ट,
तुम्हाला हे मान्य करतो की तुम्हाला हे पॅसेज कोणते येणार ते माहीतच नसतात पहिली गोष्ट, परंतु एक गोष्ट तुम्हाला इथे एक प्रॅक्टिस करायची आहे की ती म्हणजे ह्या पॅसेजवर तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. कम्प्लीट द वेब डायग्राम. ही वेब डायग्राम ऑलरेडी तुमच्या वरचे जे पॅसेज असतात टेक्स्च्युअल पॅसेज त्याच्यामध्ये सुद्धा वेब डायग्राम येते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे क्वेश्चनचे आन्सर लिहावे लागतात. आता इथे फक्त थोडासा तुम्हाला टाइम जास्त लागेल, पण नक्कीच तुम्ही हे क्वेश्चन सुद्धा अटेम्प्ट नक्कीच कराल. हे सिनोनिम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्ट, सिम्पल फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स, क्वेश्चन टॅग वगैरे तुम्ही केलंच असेल. आणि डू यू लाईक टू प्ले गेम, व्हाय, असे जे क्वेश्चन येतात ना मित्रांनो ज्याच्यामध्ये तुमचं मत विचारलं असतं ते क्वेश्चन कधीही सोडायचे नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही लिहा, तुम्हाला काय आवडतं लिहा, चुकीच्या तुटक्या फुटक्या इंग्लिशमध्ये लिहा, कसं पण लिहा, परंतु जर 2 मार्कचा प्रश्न असेल तर तुम्हाला तिथे 5-6 लाईन लिहून यायच्याच आहेत. काहीही लिहा, 4 लाईन लिहून या, 5 लाईन लिहून या, परंतु लिहून या, चांगल्या अक्षरामध्ये लिहून या, जेणेकरून तिथे तुम्हाला जो क्वेश्चन चेक करणारा शिक्षक आहे तो तिथे तुम्हाला काहीतरी मार्क देतो. म्हणजे पहिली गोष्ट कधीही 0 मार्क देता येत नाही, म्हणजे तो व्यक्ती तुम्हाला कधीही 0 मार्क देऊ शकत नाही. समोरचा जो पेपर चेक करणारा व्यक्ती असतो तो सुद्धा तुम्हाला पास करण्याच्या हेतूनेच पेपर चेक करत असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही काही लिहून आलात पेपरमध्ये तरच तुम्हाला मार्क, पासिंग पुरते मार्क देऊ शकतो. तुम्ही कोऱ्या पेपरला कोणीही मार्क देऊ शकत नाही. त्याच्यामुळे पेपर काळा करा, पेपरमध्ये काहीतरी लिहून या, तरच तुम्हाला तिथे मार्क मिळतील. त्याच्यामुळे असे क्वेश्चन कधीही सोडू नका ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं मत विचारलेलं असतं. तर ह्याचा हे जर तुम्ही पाहिलं ना, हे नॉन टेक्स्च्युअल, त्याच्यामधले हे फॉर्मॅट सेम असतील. याच्यासुद्धा थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते येऊन जातं, कधीही सोडायचं नाही ह्या गोष्टी. तर नॉन टेक्स्च्युअलमध्ये 15 पैकी जरी तुम्हाला इथे 6 मार्क मिळाले ना तरी खूप झाले मित्रांनो, खूप चांगलं आहे. ठीक आहे, 15 पैकी 6 मार्क. आता खाली जर आपण पाहिलं तिथं रायटिंग स्किलमध्ये जर पाहिलं तर 20 मार्क आहेत मित्रांनो. ठीक आहे, ह्या 20 मार्कपैकी काय काय येतं तुम्हाला, म्हणजे याच्यामध्ये काय काय विचारलं जातं. पहिला येतं ते लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये 2 प्रकार असतात मित्रांनो, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर. ठीक आहे, आता हे लिहिणं खूप अवघड नाही मित्रांनो. फॉर्मल लेटर लिहिणं खूप सोपं असतं. जसं की तुम्हाला माहीत आहे, टू म्हणजे ज्याला फ्रॉम जिथून तुम्ही पाठवत आहात, आणि टू ज्याला तुम्ही पाठवत आहात. ठीक आहे, तर ते फ्रॉम टू सब्जेक्ट, आणि त्यानंतर खाली लिहायचं आहे डिअर सर, किंवा ज्याला तुम्ही पाठवत आहात ते मध्ये तुम्हाला बॉडी लिहायची आहे. शेवटी तुम्हाला युअर लव्हिंगली, युअर सिन्सिअरली, थँक्यू, तुमचं नाव. ओके, हे फॉर्मल लेटरमध्ये. इनफॉर्मल लेटर हे नेहमी तुमच्या जवळच्या व्यक्तींना लिहिलं जातं, जसं तुमचे आई वडील, पॅरेंट, फ्रेंड्स यांच्यासाठी. ते कधीही फॉर्मली नसतं. फॉर्मली लेटर लिहिण्यासाठी तुम्हाला फॉर्मल लेटर तुम्हाला तिथे एटिकेट्स वगैरे फॉलो करावे लागतात, तरच तुमचं ते फॉर्मल लेटर होईल. हे लेटर कसं लिहायचं याविषयी सुद्धा आपण एखादा व्हिडिओ नक्की बनवूया. परंतु हे लेटर लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा. बघून जा 2-4 लेटर कसे लिहितात, तसं लेटर लिहिण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करा तिथे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे मार्क नक्कीच मिळतील. डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्ट स्पीचिंग हा एक नेक्स्ट पार्ट असतो त्याच्यामध्ये. आता ड्राफ्ट स्पीचिंग हे तुम्हाला स्वतःहून लिहिणं खूप थोडंसं अवघड असतं कम्पेअर टू डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग हे तुम्ही लिहू शकता, कसं बस थोडेसे 5-6 डायलॉग लिहू शकता. तर हे सुद्धा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केलं होते येईल. ओके, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके, याच्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे एखादा पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यामधून तुम्हाला ती डायग्राम जी असते ना चौकोटाची, म्हणजे चौकोनमध्ये दिलेली डायग्राम ती तुम्हाला कंप्लीट करायची असते. मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आता हे इथे एक पॅसेज दिलेला आहे, पाहू शकता हा. ठीक आहे, हा ड्रॉ अ टेबल ऑफ कंपॅरिझन वगैरे हे हा एक पॅसेज दिलेला आहे. आणि खाली तुम्हाला बघू शकता एक टेबल दिलेलं आहे. टेबलमध्ये एज, आमिर, अनिता. आता आमिर आणि अनिताचं एज तुम्हाला ह्याच्यामध्ये बघून सांगायचं आहे. आता इथे आल्यानंतर थोडंसं जरी वाचलं ना, एज हे नंबरमध्ये लिहिलेलं असेल, हे माहीत असेल तुम्हाला. आमिर अँड 18 इयर. आता लिहिलं इथे 18 इयर म्हणजे आमिरचं वय 18 आहे आणि अनिताचं किती आहे, अनिता 16 इयर. तर 18 आणि 6 लिहायचं आहे इथे. ओके, क्लास कोणत्या क्लासमध्ये शिकतात हे सुद्धा तुम्ही वर गेल्यानंतर कोणत्या क्लासमध्ये ते शिकतात ते सुद्धा तुम्हाला दिसेल. आता इन स्टँडर्ड 12 इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि इथं अनिता 16 इयर ओल्ड विल बी 10th क्लास लिहिलेलं आहे ऑलरेडी. तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर हे शोधायचे असतात. इथे तुम्ही 5 पैकी 5 मार्क इथे नक्कीच घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये हेच ट्राय करा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ठीक आहे, म्हणजे एका पॅसेजवरून तुम्हाला खाली टेबल किंवा तुम्हाला तो ट्री डायग्राम वगैरे भरायची असेल तीच तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही वरचं ट्राय केलं ना मित्रांनो तर तुम्हाला स्वतःहून इंग्लिश लिहावी लागेल. इथे पॅसेज लिहावं लागेल. इथे पाहू शकता, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन फ्रॉम दी वेब. म्हणजे याच्या ही जे तुम्हाला दिलेलं आहे डायग्राम त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे,
एक पॅसेज लिहायचा आहे. जर तुम्ही हे करू शकता तरच हे करा, नाही तर हे खालचं जे आहे ना दुसरा प्रश्न वर्बल टू नॉन वर्बल, जो पॅसेजवरून तुम्हाला खाली टेबल पूर्ण करायचा आहे तो खूप सोपा आहे, तो तुम्ही करू शकता. ते खूप इझिली तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर हे इझिली तुम्ही करू शकता, जे की वर्बल टू नॉन वर्बल हा जो आहे ते. लास्ट आहे ते रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग ज्याला आपण बोलतो, किंवा डेव्हलप अ स्टोरी. आता याच्यामध्ये जर बोललं ना ते रिपोर्ट थोडासा अवघड जाऊ शकतो. डेव्हलप अ स्टोरी म्हणजे स्वतःहून स्टोरी लिहायची आहे. मी तुम्हाला ते पण दाखवतो. इथे पाहू शकता हे डेव्हलप अ स्टोरी. ठीक आहे, आणि वर जो आहे तो रिपोर्ट रायटिंग. जर तुम्हाला रिपोर्ट रायटिंग येत असेल, न्यूज रायटिंग येत असेल तर लिहू शकता, नाहीतर डेव्हलप अ स्टोरी. ऑलरेडी त्यांनी इथे एक दीड लाईन दिलेली असते. याच्या पुढे काय लिहायचं ना हे तुमच्यावर आहे. तुम्ही काहीही लिहा. 5 मार्कचा क्वेश्चन आहे मित्रांनो. हे काहीही म्हणजे थोडंसं रिलेट काहीतरी झालं पाहिजे त्याच्यामध्ये. परंतु 5 मार्कचा क्वेश्चन आहे तर तुम्हाला 7, 8, 10 लाईन लिहिणे गरजेचे आहे तुटक्या फुटक्या इंग्लिशमध्ये. जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर काहीही लिहा तुटक्या फुटक्या इंग्लिशमध्ये. जसं मी अगोदर सांगितलं, कोऱ्या पेपरला मार्क देता येत नाही. जर तुम्ही पेपरमध्ये काही भरवलं तर नक्कीच तुम्हाला तिथे पास होण्यापुरते मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे ही जर तुम्हाला रिपोर्ट रायटिंग येत नसेल, रिपोर्ट रायटिंग न्यूज रायटिंग येत नसेल तर हा प्रश्न अटेम्प्ट करा खालचा, जिथे त्यांनी ऑलरेडी 1.5 लाईनची स्टोरी दिलेली असते. तिथून पुढे तुम्हाला लिहायची असते. तुम्ही लिहू शकता काहीही. 5 मार्कसाठी आहे. 7-8 लाईन जर लिहिल्या तुम्हाला तर 2-3 मार्क तिथे कोणीही देऊन जातं. त्याच्यामुळे सोडू नका. खाली जर तुम्ही लास्टचा जर क्वेश्चन पाहिला तर ट्रान्सलेशन दिलेलं असतं. 5 मार्कला येतं. याच्यामध्ये ऑलरेडी हे वर्ड जे दिलेले आहेत ते खालचे सेंटेन्स आणि लास्टचं ते हे असतं, म्हणजे मुहावरे तुम्हाला ते तुमच्या भाषेमध्ये लिहायचे असतात. हे तुम्हाला कसंही पुढचे मित्र मागचे मित्रवरून ते मिळून जातं. हे 5 मार्क मिळवणे खूप अवघड नाही. हे 5 मार्क जरी भेटले, 5 पैकी 2-3 मार्क, आणि ह्या वरचे जे 20 मार्क दिलेले आहेत ना आपण रायटिंग स्किलमधले हे 20 मार्क. आता याच्यापैकी जर तुम्हाला ह्या 20 पैकी जर 7-8 भेटले आणि तिकडे ते 5 पैकी 2-3 भेटले ट्रान्सलेशनचे, ते इथे तुम्हाला हे 25 पैकी म्हणजे ऑलरेडी हे 25 मार्कचं होतं. आपण जर ट्रान्सलेशन पकडलं तर 25 पैकी तुम्हाला 10 मार्क इथे मिळू शकतात. ठीक आहे, तर आपण जर हे सगळे 5 सेक्शनचे आता जर मार्क जर बघितले आपण तिथं, तर आपण पाहूया की किती होतात. तर हे पहिला सेक्शन 6 मार्क, दुसरा सेक्शन 10 मार्क, किती झाले 16. तिसरा सेक्शन इथं मी बरोबर करतो. हे तिसरा सेक्शन 5 मार्क, 16 आणि 5 किती झाले 21 मार्क झाले. ठीक आहे, 21. आणि त्यानंतर हे चौथा सेक्शन 6 मार्क, किती झाले 27. आणि हे लास्टचा सेक्शन किती आहे 10 मार्क आपल्याला भेटले, किती झाले 37. आता हे 37 मार्क मित्रांनो, जो विद्यार्थी कधीही अभ्यास केला नाही त्याला सुद्धा मिळू शकतात 37 मार्क. आपलं पासिंग आहे 28 मार्क, त्याच्यामुळे 37 मार्क मिळवणं अवघड नाही आहे. हे 37 मार्क तुम्हाला कसे हे मिळतील, फक्त एक गोष्ट करायची आहे की पेपर भरून यायचा आहे, पेपर कोरा सोडायचा नाही. पेपरमध्ये बरोबर क्वेश्चनचे नंबर आन्सर टाकायचे आहेत. जर एखादा क्वेश्चन चुकीचा आहे असं वाटत आहे तर त्याचा तर टाकूनच यायचं आहे, कारण चुकीच्या प्रश्नाला 100% 100% मार्क मिळतात. जर 5 मार्कचा प्रश्न जर तिथं चुकीचा असेल तर बोर्ड तुम्हाला 5 पैकी 5 मार्क देऊन जातं. परंतु केव्हा भेटतात ते, जेव्हा तुम्ही त्या प्रश्नाचं तिथे म्हणजे प्रश्नाचा आकडा तिथे टाकलेला असतो क्वेश्चन पेपरमध्ये, तरच तुम्हाला ते मार्क दिले जातात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पेपर भरणे गरजेचे आहे, बरोबर प्रश्नांची उत्तरं लिहिणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक बरोबर टाका, 3 तास वेळेवर बसा, चांगला अक्षर काढा. आणि येताना म्हणजे जर तुमचा पेपर जर 5 मिनिटं अगोदर होत असेल तर तुमचा जे आन्सर शीट आहे, आन्सर पेपर आहे, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका जी आहे ती एकदा चेक करून या की बरोबर आकडे टाकलेत का नाही. ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला 100% तुम्ही पास होणार, 100% तुम्हाला चांगले मार्क मिळणार, 80 पैकी 80 सुद्धा मिळू शकतात. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला लँग्वेज स्टडी, टेक्स्च्युअल पॅसेजचे आन्सर कसे काढायचे, पोएट्रीचे आन्सर, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कसे सॉल्व्ह करायचे, रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग वगैरे, वर्बल टू नॉन वर्बल वगैरे ह्या सर्व गोष्टी, ट्रान्सलेशन कसं करायचं, ह्या गोष्टी पाहिजे असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आपण चॅनलवर असेच व्हिडिओ बनवत राहणार आहोत. तर परीक्षेनंतर तुम्हाला पुढे कोणकोणत्या गोष्टी आहेत, लाईफमध्ये काय काय करू शकतात ते सुद्धा आपण बनवणार आहोत. त्याच्यामुळे असेच बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील.